तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या तासामध्ये आपण सहकारी संस्थेच्या सभासदाचे वेगवेगळ्या प्रकारचे अधिकार पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासामध्ये आपण सहकारी संस्थेच्या सभासदांचे अधिकार हा कन्सेप्ट पाहणार आहोत. की सहकारी संस्थेमध्ये जे सभासद असतात त्यांना कोणकोणते अधिकार प्राप्त होतात. या ठिकाणी जे अधिकार आहेत आपण सुरुवातीला एका चार्टच्या आधारे पाहणार आहोत. यामध्ये पहिला अधिकार सभासदांना असतो तो आहे भाग प्रमाणपत्र मिळविणे. त्यानंतर दुसरा अधिकार सभेबाबत अधिकार. त्यानंतर तिसरा अधिकार जो आहे सभासदांना तो आहे व्यवस्थापन समितीबाबत अधिकार. चौथा अधिकार जो प्राप्त होतो सहकारी संस्थेच्या सभासदांना तो आहे निबंधकाकडे अर्ज करण्याचा अधिकार. पाचवा अधिकार लाभांश वस्तू व सेवा मिळविण्याचा अधिकार. सहावा अधिकार या ठिकाणी जो प्राप्त होतो तो आहे वारसाबाबत अधिकार सभासदांचे. आणि त्यानंतर जो सातवा अधिकार प्राप्त होतो तो आहे इतर अधिकार. यामध्ये पहिला अधिकार आहे भाग प्रमाणपत्र मिळविणे. या बाबतीत असणारा अधिकार क्रियाशील सभासदास संस्थेकडून खरेदी केलेल्या भागांचे भाग प्रमाणपत्र मिळविण्याचा, भाग हस्तांतरण करण्याचा व संस्थेत जमा केलेल्या रकमेची पावती मिळविण्याचा अधिकार असतो. क्रियाशील सभासद जो आपण याचा कन्सेप्ट पाहिला होता की संस्थेच्या सभांना हजर राहतो. सर्वसाधारण सभा ज्या ज्या प्रसंगी घेतल्या जातात आणि हा जो क्रियाशील सभासद आहे याला जेवढे भाग त्याने सहकारी संस्थेमध्ये खरेदी केले असतील तर त्या भागांचे भाग प्रमाणपत्र, भागाच्या मालकीचा पुरावा त्याला भाग प्रमाणपत्र किंवा भाग दाखला असं म्हटलं जातं. तर ते भाग प्रमाणपत्र मिळविण्याचा, भाग हस्तांतर करण्याचा म्हणजे आपल्या नावे असणारे भाग इतरांना हस्तांतरित करण्याचा, इतराच्या नावे करण्याचा अधिकार. एक प्रकारे आपण म्हणू शकतो की इतरांना विकण्याचा अधिकार या ठिकाणी आहे. व संस्थेत जमा केलेल्या रकमेची पावती मिळविण्याचा अधिकार. काही कारणास्तव त्याने रक्कम जमा केलेली आहे, संस्थेनं मागितलेली आहे, अशा प्रसंगी त्याने जी रक्कम सहकारी संस्थेमध्ये जमा केलेली आहे तर साहजिक आहे त्याची कायदेशीर पावती मिळविण्याचा अधिकार या ठिकाणी सहकारी संस्थेच्या सभासदाला असतो. त्यानंतर दुसरा अधिकार सभेबाबत अधिकार. क्रियाशील सभासदांना सर्वसाधारण सभेची सूचना मिळविण्याचा, सभेस उपस्थित राहण्याचा, चर्चेत भाग घेण्याचा व सभेतील कामकाजात भाग घेण्याचा अधिकार असतो. आता या ठिकाणी सभेबाबतीत अधिकार, सभा सहकारी संस्था असो, कंपनी असो, जिथे लोकशाही तत्वावर कारभार चालतो तिथे सर्व निर्णय हे सभेमध्ये घेतले जातात. मग या सभासदांना ज्या ज्या प्रसंगी कंपनीची सर्वसाधारण सभा बोलावली जाईल म्हणजे सभासदांची सभा बोलावली जाईल त्या सभेची सूचना मिळविण्याचा अधिकार असेल. सभेस तो उपस्थित राहू शकतो, चर्चेत भाग घेऊ शकतो, सभेतील कामकाजात सभेमध्ये जर मतदान घेतलं तर त्याला आपल्या त्या ठिकाणी जे काही त्याला मतदानाचा अधिकार मिळालेला आहे त्या मतदानाच्या अधिकाराचा वापर तो या ठिकाणी करू शकतो. अशा पद्धतीने त्याला सभेबाबतीत सर्व अधिकार प्राप्त असतील. तर व्यवस्थापन समितीबाबत अधिकार. व्यवस्थापन समितीवर आपले प्रतिनिधी निवडण्याचा तसेच व्यवस्थापन समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्याचा अधिकार सभासदास असतो. आता व्यवस्थापन समिती ज्याला आपण संचालक मंडळ ही म्हणू शकतो
हे सहसा आपल्या सभोवताली संचालक मंडळ म्हणूनच प्रसिद्ध आहे. बोर्ड ऑफ डायरेक्टर्स इंग्रजीमध्ये त्याला शब्द आहे, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स, संचालक मंडळ. कारण सहकारी संस्था ही लोकशाही तत्वावर चालते. आपल्याकडे आपला जो कारभार आहे देशाचा तो लोकशाही तत्वावर चालतो ना. लोकशाही तत्वावर आपल्याकडे काय होतात, निवडणुका होतात, आमदार निवडले जातात, आमदारातून काय केलं जातं, मुख्यमंत्री असतो, खासदार निवडले जातात, मग ते पंतप्रधान निवडतात. या सगळ्या बाबी आहेत. लोकशाही तत्वावर आपला कारभार चालतो देशाचा, राज्यांचा. त्या पद्धतीनं सहकारी संस्थांचाही कारभार लोकशाही तत्वावर चालतो. मग आता लोकशाही तत्वावर चालतो, मग व्यवस्थापन कोण बघणार सहकारी संस्थेचे? काय केलं जातं, जेवढे सभासद आहेत त्या सभासदातून निवडणूक घेऊन संचालक निवडले जातात. जसं मी उदाहरण दिलं की आपल्याकडे आमदार, खासदार, नगरसेवक, नगर अध्यक्ष निवडणुकीतून निवडले जातात ना, तिथून अगदी त्या पद्धतीनं सभासदामधून संचालकांची निवडणूक घेतली जाते. जे जे सभासद इच्छुक असतील ते निवडणुकीला थांबू शकतात. सर्वांचं मतदान घेतलं जातं आणि मग ज्यांना जास्त मते पडली ते सहकारी संस्थेच्या संचालक मंडळावर निवडून येतात. त्या संचालकामधून परत निवडणुकीच्या माध्यमातून एक अध्यक्ष निवडला जातो. अशा पद्धतीनं सहकारी संस्थेचं जे व्यवस्थापन आहे ते व्यवस्थापन संचालक मंडळाद्वारे चालविलं जातं. आता त्याच संचालक मंडळाला इथं शब्द वापरलेला आहे व्यवस्थापन समिती. सहसा 3 ते 5 वर्षासाठी हे संचालक निवडून दिले जातात. त्यानंतर परत निवडणुका होतात आणि परत त्या पद्धतीनं संचालक निवडून दिले जातात. मग असे हे संचालक किंवा व्यवस्थापन समिती, या समितीवर आपले प्रतिनिधी निवडण्याचा तसेच व्यवस्थापन समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्याचा अधिकार, म्हणजे प्रत्येक सभासदाला संचालक बनण्याचा, व्यवस्थापन समितीवर आपले प्रतिनिधी निवडण्याचा, म्हणजे जे प्रतिनिधी आहेत संचालक तर ते निवडण्याचा, इतरांना निवडून देण्याचा, स्वतः संचालक पदासाठी उभे राहण्याचा, या प्रकारचे अधिकार या ठिकाणी सभासदाला प्राप्त होतात. त्यानंतर निबंधकाकडे अर्ज करण्याचा अधिकार. निबंधक याला दुसरा एक शब्द वापरला जातो, नोंदणी अधिकारी, रजिस्ट्रार इंग्रजीमध्ये म्हटलं जातं, रजिस्ट्रार. तर निबंधक हा सहकारी संस्थेवर लक्ष ठेवणारा, नियंत्रण ठेवणारा हा शासकीय अधिकारी असतो. ठीक आहे. तर व्यवस्थापन समितीने, म्हणजे आता हे संचालक मंडळ वगैरे जे आहे त्याने अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा न बोलविल्यास, म्हणजे एखाद्या ठिकाणी असं घडलेलं आहे एखाद्या सहकारी संस्थेमध्ये की त्या व्यवस्थापन समितीने, संचालक मंडळाने वार्षिक सर्वसाधारण सभा नाही बोलावली. आता सहकारी संस्था आहे, जसं मी म्हटलं की लोकशाही तत्वावर चालते, त्यामुळे संचालक निवडले जातात, व्यवस्थापन समिती निवडली जाते. पण ती व्यवस्थापन समिती, ते संचालक कंपनी म्हणजे त्या सहकारी संस्थेचा कारभार व्यवस्थितरित्या चालवितात की नाही यासाठी वेळी सभा बोलावल्या जातात. आर्थिक वर्ष संपलं की वार्षिक सर्वसाधारण सभा बोलावणे बंधनकारक आहे आणि त्या सभेमध्ये सर्व सभासदांना संचालक मंडळाने, व्यवस्थापन समितीने वर्षभराचा लेखाजोखा त्यांच्या समोर ठेवला पाहिजे की बाबा आम्ही पूर्ण वर्षभरामध्ये सहकारी संस्थेचं या पद्धतीनं कामकाज चालवले, सहकारी संस्थेचा पूर्ण आर्थिक वर्षातला खर्च एवढा आहे, उत्पन्न एवढं आहे, नफा एवढं झालं, तोटा एवढा झाला, संपत्ती एवढी आहे, देयता एवढी आहे, सगळी माहिती त्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये दिली जाते. म्हणजे ती सभा बोलावणे बंधनकारक आहे. पण एखाद्या सहकारी संस्थेच्या बाबतीत असं घडत आहे की त्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभा बोलावलीच नाही. मग अशा वेळेस इथे प्रत्येक सभासदाला अधिकार असेल की तो शासनाचा अधिकारी आहे, निबंधक ज्याला म्हटलं जातं, त्या निबंधकाकडे सभा आयोजित करण्यासाठी तो अर्ज करू शकतो.
तसेच सहकारी संस्थेची चौकशी व्हावी यासाठी सुद्धा सभासदास निबंधकाकडे अर्ज करता येतो. सभासदाला वाटत असेल की काहीतरी घोटाळा सुरू आहे मोठा या सहकारी संस्थेमध्ये, गैरव्यवहार सुरू आहे, काहीतरी पैशाची उलटफेर झालेली आहे, अफरातफर झालेली आहे आणि त्यामुळे मग हे जी व्यवस्थापन समिती किंवा संचालक मंडळ हे सभाच असं जर एखाद्या सभासदाला वाटत असेल तर तो या शासकीय निबंधकाकडे काय करू शकतो, अर्ज करू शकतो की एकतर सभा बोलवा आणि मग आमच्या सहकारी संस्थेची चौकशी करा, इन्क्वायरी करा, सगळं काही बघा, या ठिकाणी काहीतरी घोळ सुरू आहे. म्हणजे अशा प्रकारचा अधिकार सहकारी संस्थेच्या प्रत्येक सभासदाला असतो. त्यानंतर लाभांश, वस्तू व सेवा मिळविण्याचा अधिकार. लाभांश सगळ्यात अगोदर तर मागच्या 1-2 तासामध्ये याचा उल्लेख मी केला होता, परत एकदा सांगतो. लाभांश म्हणजे जो नफा सभासदामध्ये वाटप केला जातो त्याला म्हटलं जातं लाभांश. सहकारी संस्थेला जेवढा नफा होतो तो सर्वच्या सर्व भागधारकामध्ये वाटप केला जात नाही, सभासदामध्ये वाटप केला जात नाही. काय केलं जातं त्या नफ्यातून? राखीव निधीला म्हणजे भविष्य काळासाठी काही रक्कम त्याच्यातून बाजूला काढून ठेवली जाते. काही कर्ज वगैरे असेल त्याचा व्याज वगैरे दिला जातो, काही खर्च असतील त्यासाठी रक्कम बाजूला काढून ठेवली जाते आणि मग बाकी शिल्लक असणारी जी नफ्याची रक्कम आहे ती सभासदामध्ये वाटप केली जाते. मग ती वाटप केला जाणारा जो नफा आहे किंवा नफ्याची रक्कम आहे त्याला म्हटलं जातं लाभांश. इंग्रजीमध्ये त्याला शब्द वापरला जातो डिव्हिडंड. मग सहकारी संस्थेने देऊ केलेल्या वस्तू व सेवा मिळविण्याचा आणि व्यवस्थापन समितीने जाहीर केलेला लाभांश मिळविण्याचा अधिकार सभासदास असतो. आता सहकारी संस्थेने देऊ केलेल्या वस्तू व सेवा, जसं मी तुम्हाला सहकारी संस्थेची वेगवेगळी उदाहरणं दिली. सहकारी संस्थेनं आपल्या सभासदांना जी वस्तू आणि सेवा देण्याबाबतीत निर्णय घेतलेला आहे, ठरवलेला आहे, त्या प्रकारची सेवा वस्तू मिळविण्याचा अधिकार प्रत्येक सभासदाला असेल. म्हणजे सगळ्यांना ठरलंय ना, मग एखादा त्यालाही तो अधिकार मिळणार आहे. म्हणजे प्रत्येक सभासदाला, एखाद्या सभासदाला वेगळा अधिकार, दुसऱ्याला वेगळा अधिकार असं चालत नाही. सहकारी संस्थेमध्ये वस्तू व सेवेच्या बाबतीत जर अधिकार मिळाला तर प्रत्येक सभासदाला तो अधिकार असेल. मग तिथं मी ते विपणन संस्थेच्या वाहतुकीच्या बाबतीत सांगितलं, इतर ठिकाणी वेगळं काही असेल. ठीक आहे. घराच्या बाबतीत मी उदाहरण तुम्हाला दिलं, घर बांधण्याच्या बाबतीत एखाद्या इंजिनियरची सेवा सगळ्यांना मिळणार आहे, मग याही सभासदाला. सहकारी संस्थेचा तो सभासद असेल तर त्यालाही इतर सभासदासारखी सेवा किंवा जर काही वस्तू वापरण्यासाठी किंवा तिथं मिळणार असेल तर ते मिळविण्याचा अधिकार असणार आहे. त्यानंतर पुढचा अधिकार वारसाबाबत अधिकार. सभासदाला आपला वारसदार नोंदविणे अथवा वारस नावात बदल करण्याचा अधिकार असतो. वारस, आता बघा साहजिक आहे, सहकारी संस्थेमध्ये ज्यावेळेस एखादा व्यक्ती सभासद बनतो तर तो काही फीस भरतो, काही भाग खरेदी करतो, थोडीफार त्याची रक्कम सहकारी संस्थेमध्ये गुंतलेली आहे. 500, 1000, 2000, 5000, 10000, 20000 जे काही त्या सहकारी संस्थेच्या नियमाप्रमाणे तेवढी त्याची रक्कम गुंतलेली आहे. आता दुर्दैवानं जर समजा या सभासदाचा मृत्यू झाला, ठीक आहे, त्याचा मृत्यू झाला, तो वारला, अशा वेळेस मग असणारे भाग कोणाच्या नावावर जातील हे अगोदरपासून माहिती असणं गरजेचं आहे ना. जसं एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला की त्याचे जे कोणी असतील वारस, मुलं वगैरे, त्याची प्रॉपर्टी त्या मयत झालेल्या व्यक्तीची प्रॉपर्टी त्याच्या मुलांना मिळते. ठीक आहे. मग मुलं वगैरे असतील, ठीक आहे, नसतील काही म्हणजे नातेवाईक नसतील, मग मात्र भांडणच आहेत, नाही तर दूरचे नातेवाईक येतात, भांडत बसतात, केसेस चालतात वर्षानुवर्ष, तो प्रकार चालतो. किंवा एकापेक्षा जास्त अपत्य असतील, मुलं असतील, घरी फॅमिली मोठी असेल तर त्यांच्यामध्ये भांडणं लागतात मेल्यानंतर माणसाच्या, किंवा नेमकं कोणती प्रॉपर्टी कोण घेईल, मग असा प्रकार घडत असतो. यासाठी शासनानं बऱ्याच ठिकाणी आता नियम केलेला आहे की तुम्हाला बँक खातं उघडायचं असेल,
कुठे गुंतवणूक करायची असेल, एखाद्या कंपनीचे शेअर खरेदी करायचे असतील, सहकारी संस्थेचे शेअर खरेदी करायचे असतील, अशा प्रत्येक ठिकाणी आता शासनाचा नियम आहे की तो अर्ज करत असताना तुम्हाला त्याच्यात एक कॉलम असतो वारसाचा. वारस कोण असणार आहे, नॉमिनी. तुमच्यापैकी कोणी जर बँकेत अकाउंट ओपन केलं असेल तर ते बँक अकाउंट ओपन करत असताना सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी एक कॉलम असतो नॉमिनीचा. तुम्हाला वारस त्या ठिकाणी नेमावा लागतो. ठीक आहे. मग सहसा जे जॉब वाले असतात, काहीतरी व्यापारी असतात, ते आपल्या मुलांना वगैरे तिथं वारस म्हणून, बायको लेकरांना तिथं वारस म्हणून नेमतात, त्यांची नावं तिथे लिहितात. मग जे विद्यार्थी अकाउंट ओपन करतात ते तात्पुरतं पालकांना तिथं वारस म्हणून त्या ठिकाणी त्यांना उल्लेख करावा लागतो. पण शासनानं काय केलंय, तो कॉलम केलेला आहे. म्हणजे जेणेकरून जर काही अशी दुर्दैवानं घटना घडली तर त्याच्या अकाउंट मध्ये असणारी रक्कम, त्याच्या नावावर असणारे शेअर्स, भाग, संपत्ती कोणाच्या नावावर होईल हे सोपं जाईल. मग इथं सुद्धा सहकारी संस्थेच्या सभासदाला आपला वारसदार, म्हणजे जर यदा कदाचित सहकारी संस्थेमध्ये असतानाच याचा मृत्यू झाला तर याच्या नावावर असणाऱ्या सहकारी संस्थेमधली जी काही रक्कम आहे ती मिळविण्यासाठी वारस तो केव्हाही नेमू शकतो, किंवा एखादा वारस नेमला तर त्याच्या नावात तो बदल करू शकतो. शेवटचा अधिकार या ठिकाणी सभासदाचा, सहकारी संस्थेची हिशेब पुस्तके व पत्रके नोंदवह्या पाहणे व त्यांच्या साक्षांकित प्रती मिळविण्याचा अधिकार असतो. आता सहकारी संस्थेची हिशेब पुस्तके व पत्रके, सहकारी संस्थेमध्ये जे काही दररोजचे हिशेब लिहिले जात आहेत, आवक जावक, खर्च किती झाला, उत्पन्न किती झाला, कोणकोणत्या बारीक सारीक बाबी याच्या हिशेब पुस्तके लिहिले जातात. तर एखाद्या सभासदाला वाटत असेल की आपण ते बघावं, तपासावं, काही घोळ वाटत असेल तर तो त्या ठिकाणी ते बघू शकतो. ठीक आहे. हिशेब पुस्तके, पत्रके, नोंदवह्या ज्या काही बाबी तिथं आहेत, रजिस्टर वगैरे, त्याच्या साक्षांकित प्रती मिळविण्याचं, त्याला वाटत असेल की त्याचे झेरॉक्स आपण मिळवावेत, साक्षांकित प्रती म्हणजे झेरॉक्स प्रती, ते मिळविण्याचा त्याला अधिकार असेल. उदाहरणार्थ उपविधीची प्रत, मागील वर्षाचे ताळेबंद पत्रक, नफा तोटा पत्रक, म्हणजे जे काही संचालक मंडळाचे निर्णय आहेत महत्वाचे, म्हणजे जे काही गोपनीय नसतील अशा प्रकारचे, किंवा मागील वर्षाचे ताळेबंद पत्रक म्हणजे बॅलन्स शीट वगैरे कंपनीची, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, सभासद नोंदवही, सभेचे इतिव्रत या प्रकारचे इत्यादी मिळविण्याचा अधिकार. म्हणजे महत्वाच्या नोंदवह्या, महत्वाचे कागदपत्र हे बघण्याचा, तपासण्याचा आणि गरज भासली तर त्याची झेरॉक्स मिळविण्याचा अधिकार सुद्धा या ठिकाणी संस्थेच्या सभासदाला, म्हणजे प्रत्येक सभासदाला या बाबतीत त्या ठिकाणी अधिकार असेल.